ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती आमची माणसं, आमची माती आमची माणसं, आमची माती आमची माणसं, आमची माती आमची माणसं. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा कणा मानला जातो, कारण शेतीवर उपजीविका करणाऱ्या बहुसंख्य लोकांचा उदरनिर्वाह शेती तसंच शेतीपूरक व्यवसायावर चालतो. सध्याच्या आधुनिक युगात पीक उत्पादन वाढीचं अत्याधुनिक तंत्रज्ञान माहीत असणं काळाची गरज आहे, कारण शेतीमध्ये आजही अनेक समस्या शेतकऱ्यांना भेडसावत असतात. शेतकऱ्यांच्या या अनेक समस्यांवर मात करण्यासाठी कोणत्याही हंगामात भाजीपाला आणि फळे उत्पादनासाठी असंच एक तंत्रज्ञान म्हणजे नर्सरी सीडलिंग ट्रे. रोपवाटिकेच्या संरक्षित वातावरणामध्ये रोपे निरोगी आणि चांगल्या गुणवत्तेची निर्माण करू शकतो. या ट्रेमध्ये रोपांना वाढण्यासाठी पुरेशी जागा मिळत असल्यानं रोपांच्या मुळांची वाढ चांगली होते. शिवाय ट्रेमधून रोपे सहज वेगळी करून पुनर्लागवड करता येते. शेतकऱ्यांची हीच गरज लक्षात घेऊन पुणे जिल्ह्यातील मुक्काम पोस्ट नारायणगाव इथल्या चंद्रकांत अडसरे या तरुणानं शेतीमध्ये काहीतरी नवीन करण्याच्या उद्देशानं नर्सरी सीडलिंग ट्रे बनवण्याचा निर्णय घेतला. पूर्वी या भागातील शेतकऱ्यांना सीडलिंग ट्रे वेळेत मिळण्यास अनेक अडचणी येत होत्या. शिवाय वेगवेगळ्या पिकांसाठी आवश्यक असणारे योग्य आकार उपलब्ध होत नव्हते. तसंच दुसऱ्या शहरातून या सीडलिंग ट्रेची आयात करावी लागल्यामुळे शेतकऱ्यांना खर्चही अधिक येत होता. या सर्व समस्येवर मात करण्यासाठी चंद्रकांत अडसरे यांनी नारायणगाव इथल्या कृषी विज्ञान केंद्रात नर्सरी व्यवस्थापनाचं प्रशिक्षण घेतलं. या व्यवसायासंदर्भातील अनेक बाबींचं संशोधन करून जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर सीडलिंग ट्रेचा व्यवसाय सुरू केला. या व्यवसाय उभारणीत त्यांना कृषी विज्ञान केंद्राची मोलाची मदत मिळाली. माझं शिक्षण कृषी महाविद्यालय नारायणगाव या ठिकाणी ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट या ठिकाणी झालं. त्यानंतर MBA मार्केटिंगमध्ये मी पुण्याला PC सोई कॉलेज या ठिकाणी केलं. त्यानंतर जे माझे सर्व मित्र होते किंवा माझे नातेवाईक होते किंवा माझे मामा होते ते नर्सरी व्यवसायात पहिल्यापासून होते, तर त्यांच्याकडे माझं सारखं जाणं येणं असायचं. मनात एक जिद्द होती की आपण एवढं शिक्षण घेतलं आहे तर त्या शिक्षणातून आपण एखादा व्यवसाय उभारावा. त्यानंतर मी त्या ठिकाणी जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या काय काय रॉ मटेरियल लागतं त्यांना नर्सरीवाल्यांना सर्व गोष्टी त्या ठिकाणी जाणून घेतल्या. त्या जाणून घेतल्यानंतर असं लक्षात आलं की नर्सरी व्यवसायात सगळ्यात मोठा घटक म्हणजे जो ट्रे आहे तो सगळ्या नर्सरीवाल्यांना सारखा वारंवार हा प्रोडक्ट लागत आहे. आणि असं त्या ठिकाणी असं निदर्शनात आलं की हा जो ट्रे आहे तो त्यांना ज्या ठिकाणाहून पहिल्यांदा येत होता हा खूप लांबनं येत होता. ऑर्डर दिल्यानंतर खूप दिवसांनी त्या ठिकाणी यायचा. त्यांना जास्त क्वांटिटीमध्ये घ्यावा लागायचा माल. त्यानंतर जे हवे असलेले जे वेगवेगळ्या साईजचे ट्रे आहेत ते त्यांना वेळेवर उपलब्ध होत नव्हते. याची मला कुठेतरी म्हणजे मला असं वाटलं की या व्यवसायात उतरण्याची ही एक चांगली संधी आहे. तर या संधीचा मी लाभ घेतला. या व्यवसायाचे ट्रेनिंग कुठे मिळेल याचा मी शोध कार्य सुरू केलं. शोधकार्य सुरू करत असताना भरपूर अशा अडचणी निर्माण झालेल्या, परंतु नाशिक असेल, कोल्हापूर असेल, सांगली असेल किंवा अजून मुंबई या ठिकाणी असेल, या सर्व ठिकाणी मी व्हिजिट केल्या. तर व्हिजिट केल्यानंतर कळलं की या प्रोडक्टसाठी लागणारा जो रॉ मटेरियल आहे, मशिनरी आहेत, या सर्व गोष्टी मी ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल ह्या जाऊन व्हिजिट केल्या सर्व गोष्टी. त्यानंतर या गोष्टी व्हिजिट केल्यानंतर असं लक्षात आलं की याला नर्सरी व्यावसायिक जे आहेत ते आपल्याला शोधावं लागतील भरपूर ठिकाणी, कुठे कुठे आहेत काय काय. तर या सर्व नर्सरीधारकांचा जो डेटा आहे तो कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव या ठिकाणी मला उपलब्ध झाला. कृषी महाविद्यालय नारायणगाव या ठिकाणी जे नर्सरीचं ट्रेनिंग चालतं, नर्सरी व्यवस्थापन जे आहे त्या ठिकाणी मला या ठिकाणी माहिती मिळाली. सर्व नर्सरी धारकांची असेल किंवा सर्व
जे काही व्यावसायिक आहे नर्सरीमधले, जुन्नर असेल, आंबेगाव असेल, खेड असेल, शिरूर असेल, चाकण असेल, शिक्रापूर असेल, या सर्व भागातील नर्सरीधारकांची मला त्या ठिकाणी माहिती मिळाली. त्यानंतर माहिती मिळवत असताना की आता तो व्यवसाय सुरू करायचा आहे. व्यवसाय सुरू करताना पहिलं महत्त्वाचा जो घटक आहे तो आर्थिक आहे, म्हणजे फायनान्स कसा उभा करायचा. तर फायनान्स उभा करण्यासाठी पहिल्यांदा बँके थ्रू कॉन्टॅक्ट केल्यानंतर कृषी महाविद्यालय, कृषी KVK कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांच्यातर्फे जी ॲग्री बिझनेस ॲग्री क्लिनिक हा जो कोर्स आहे ह्या त्या ठिकाणी मी पूर्ण केला. त्यानंतर व्यवसाय सुरू करताना मशिनरी जी आहे ती मशीन आम्ही सिलेक्ट करताना 5-6 प्रकारच्या मशिनी आम्ही बघितल्या. जी फुल्ली ऑटोमॅटिक आहे, हाफ ऑटोमॅटिक आहे आणि पूर्ण जी आहे ती मॅन्युअल आहे. तर आपली जी मशीन आहे ती ऑटोमॅटिक आहे. तर या मशीन घेण्याचा मानस हाच की कमीत कमी वेळेत कमीत कमी लेबरमध्ये जास्तीत जास्त प्रोडक्शन आपल्याला काढता येईल याचा मानस ठेवूनच आम्ही ही मशीन घेतलेली आहे. हा पूर्ण रिसर्च करूनच या मशीनचा आम्ही अभ्यास करून ही मशीन आम्ही परचेस केलेली आहे. त्यानंतर मशीन घेत असताना लेबर मॅनेजमेंट असेल किंवा यासाठी जो स्किल लेबर आहे तो आम्ही या ठिकाणी सातत्याने सर्च करून वेगवेगळे लेबरचा अभ्यास करून चांगले लेबर या ठिकाणी आम्ही ठेवलेले आहेत. आता या ठिकाणी आपल्याकडे 4 लेबर या ठिकाणी आता कार्यरत आहेत. तर त्यासाठी ऑपरेटर 2 आणि 2 हेल्पर या ठिकाणी काम करत आहेत. तर नर्सरीधारकांसाठी आता प्रामुख्याने वेगवेगळ्या आम्ही या व्यवसायात उतरल्यानंतर की पहिल्यांदा रॉ मटेरियलची चॉईस जो आहे तो कशा प्रकारे केला जातो. त्यानंतर आम्ही सातत्याने त्यामध्ये चेंजेस करून बेस्टमध्ये क्वालिटी कशी देता येईल नर्सरीवाल्यांना, की जेणेकरून नर्सरीवाल्यांचाही फायदा होईल आणि नर्सरीवाल्यांकडून जी रोपं शेतकऱ्यांना जातात ती चांगल्या प्रतीचे आणि चांगल्या क्वालिटीचे जातील याचा अभ्यास करून आम्ही ट्रेची जी क्वालिटी आहे ती आम्ही बनवलेली आहे. तर या ठिकाणी आम्ही 11 प्रकारचे ट्रे या ठिकाणी बनवत आहे. तर कोबी असेल, फ्लावर असेल, मिरची असेल, झेंडू असेल, ऊस असेल, जिरेनियम असेल किंवा आणि जे ऑर्नामेंटल असेल, तर सर्वांसाठी आम्ही या ठिकाणी ट्रे उपलब्ध करतो बनवून. ज्याच्या क्वालिटीचे लागतात, ज्या ज्या साईजचे लागतात ते आम्ही नर्सरीवाल्यांना पूर्णपणे देत असतो. आमची माती आमची माणसं. फुलात फुलला माळवून सजला मनात रुतला. फुलात फुलला माळवून सजला मनात रुतला. रूप ते भाळवणी हो हसला गजरा गजरा शब्द सुरांच्या सुख दुःखाच्या मनात येऊन हळूच हसला. गडबडला मुसमुसला अडथळला धुसफुसला पण तरीही हसला गजरा गजरा गजरा. आमची माती आमची माणसं. तर आपण या ठिकाणी बघू शकताय की हा जो ट्रे आहे तो 70 कॅव्हिटीचा आहे. तर हा मुख्यतः ऊसासाठी वापरला जातो. ऊसाची 86-032 आणि 265 असेल तर या व्हरायटींसाठी ऊस रोपे बनवण्यासाठी हा ट्रे 70चा हा वापरला जातो. त्यानंतर या ठिकाणी जो आहे तो 126 स्मॉल कप साईज, जो की कोबी असेल, फ्लावर असेल, मिरची असेल तर या कप साईज यासाठी तो नर्सरीवाले वापरत आहेत. यानंतर हा आम्ही जो कोनिकल आहे, जो आईस्क्रीम कपसारखा जो त्याला म्हटलं जातं, हा 150 कॅव्हिटीचा जो ट्रे आहे तो खास करून झेंडू रोपासाठी हा बनवलेला आहे आमचा. त्यानंतर हा बघू शकता आपण की हा ट्रे जो आहे तो 102 कॅव्हिटीचा आहे. तर 102 कॅव्हिटीमध्ये साधारणतः झेंडू असेल, कलिंगड असेल, काकडे असेल तर या रोपासाठी हा ट्रे जो आहे तो बनवलेला आहे. यानंतर 150 कप साईजचा हा जो ट्रे आहे तो मुख्यतः कोबी आणि फ्लावर या 2 रोपांसाठी हा मुख्यतः आहे. त्यानंतर हा जो कप आहे हा 77 कॅव्हिटीचा कप आहे. हा 77 कॅव्हिटीचा जो कप साईज आहे हा टोमॅटोसाठी खास आहे. तर टोमॅटोसाठी म्हणजे की ज्या नर्सरीधारक आहेत त्यांच्याकडे बी टाकण्यासाठी मशीन आहे तर हा जो ट्रे आहे तो मशीनसाठी लागतो. हा जो मशीनसाठी आम्ही हा डेव्हलप केलेला 77 कॅव्हिटीचा ट्रे आहे. त्यानंतर या ठिकाणी हा जो आहे तो 70 कॅव्हिटीचा जो ट्रे आहे तो आता जो प्रामुख्याने जो उन्हाळी हंगाम आहे, उन्हाळी हंगामासाठी जो टोमॅटोची जी रोपे आहेत ती टोमॅटोची रोपे बनवण्यासाठी हा 70 कॅव्हिटीचा ट्रे आपण बनवत आहे. तर अशा प्रकारचे आपण सर्व प्रकारचे ट्रे जे नर्सरीधारकांना कोणत्या रोपासाठी कोणते ट्रे लागतात ते सर्व ट्रे आपण उपलब्ध करून देत आहोत. तर हा व्यवसाय आम्ही 2020 साली स्टार्ट केला होता. त्याच्या आधी
मी सर्च करत होतो की कोणता व्यवसाय करायचा. त्यानंतर 2020 सालापासनं की पहिलं वर्ष असेल तर पहिल्या वर्षी आमच्याकडे एकच मशीन होती. त्यानंतर प्रत्येक वर्षी आम्ही नवीन नवीन मशिनरी असेल, नवीन नवीन डेव्हलपमेंट असेल, तर आता आपल्याकडे 3 मशिनरी आहेत आणि 4थी मशीन ही पाईपलाईनमध्ये आता येणार आहे आपल्याकडे. तर या ठिकाणी आत्ता जे आहे ते 4 लेबर आहेत. त्या आपल्या ह्या व्यवसायातून 4 लेबर आणि त्यांचे कुटुंब या ठिकाणी उदरनिर्वाह करत आहे. त्यांना चांगला रोजगार आपण उपलब्ध करून देत आहे. आणि या ठिकाणी उत्पन्नाचा सोर्स म्हणजे माझ्या उत्पन्नाचा सोर्स म्हणजे की आता ह्या वर्षीचा आपला जो टर्नओव्हर आहे तो 1.5 CR पर्यंत आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहे. कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांच्यामार्फत मला खूप मोलाचं सहकार्य या ठिकाणी लाभलं. त्यांच्यामार्फत जे आपले कृषी KVK असेल त्याचे जे गाडगे सर आहेत त्यांच्या मोलाच्या सहकार्यामुळे हा व्यवसाय आपण या ठिकाणी 1.5 CR पर्यंत आपला टर्नओव्हर या ठिकाणी गेलेला आहे. हा व्यवसाय सुरू करत असताना मुख्यतः जो घरच्यांचा जो पाठबळ आहे, आई असेल, वडील असेल, भाऊ असेल, चुलत भाऊ असेल, चुलते असतील, सर्वांनी मला या ठिकाणी या व्यवसाय उभार करण्यासाठी पाठबळ दिलं. या ठिकाणी जी आमची नर्सरीधारकांची जी कंपनी आहे वर्सटाईल ॲग्रोफोर्स फार्मर कंपनी त्यांनी मला खूप सहकार्य केलं हा व्यवसाय उभा करण्यासाठी. ते सर्वजण असतील किंवा माझे मामा असतील किंवा कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव असेल, गाडगे सर असतील, तर या सर्वांनी मला या ठिकाणी हा व्यवसाय करण्यासाठी खूप सर्व मदत या ठिकाणी केली. या त्यांच्या सर्व ह्या पाठबळामुळेच हा जो व्यवसाय आहे तो या ठिकाणी या उंच भरारी या ठिकाणी घेत आहे. ह्या व्यवसायामध्ये जे काही आपलं वेस्टेज जातं म्हणजे हा जो व्यवसाय हा तो 0 वेस्टेज व्यवसाय आहे. जे काही तुमचे खराब ट्रे असतील, ज्या पट्ट्या असतील बाजूला निघणाऱ्या, त्या पुन्हा आपण एक मशीन आहे आपल्याकडे त्यामध्ये टाकून त्याचा बारीक जो आहे तो भुगा होतो, तो पुन्हा रिसायकल होऊन आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारचे ट्रे या ठिकाणी बनवता येतात. त्यामुळे या व्यवसायामध्ये जे काही वेस्टेज आहे ते वेस्टेज होत नाही आणि जो काही निसर्गाला जी हानी आहे ती या व्यवसायातून पोचत नाही. आपण रिसायकल प्रोसेस करतो त्यामुळे नैसर्गिक जी हानी आहे ती या ठिकाणी होत नाही. आम्ही ज्यावेळेस नर्सरीधारकांना ही ट्रे जे आहेत ते उपलब्ध करून देत असताना आम्ही त्यांना निश्चितच सांगत असतो की तुम्ही जे ट्रे आहेत, जे वेस्टेज तुमच्याकडनं जाते, जे शेतकऱ्याकडून जे ट्रे वापरून झालेले आहेत ते आम्ही शेतकऱ्यांकडून असेल, नर्सरीधारकांकडून असेल, त्या किलोच्या भावामध्ये आम्ही त्यांना परत रिपर्चेस करतो आणि रिपर्चेस करून ती रिसायकल प्रोसेसिंगसाठी आम्ही ते ट्रे ते पाठवून देतो. त्यामुळे रिसायकल होत असल्यामुळे की निसर्गाची ही हानी जी आहे, निसर्गाचे जे प्रदूषण आहे ते पण होत नाही आणि पूर्णतः रिसायकल असल्यामुळे नर्सरीधारक असेल किंवा व्यावसायिक धारक असेल आम्हाला सुद्धा असेल तर चांगल्या प्रकारचे फायदा या ठिकाणी होत आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून या दोन्ही व्यावसायिकांनी प्रशिक्षण घेतलं. या प्रशिक्षणाच्या जोरावरती आणि त्यांच्या व्यावसायिक कौशल्याच्या जोरावरती यांनी हा उद्योग व्यवसाय या ठिकाणी उभा केला आहे. सुरुवातीच्या काळामध्ये ॲग्री क्लिनिक ॲग्री बिझनेसचा ट्रेनिंग घेऊन, नर्सरीचं प्रशिक्षण घेऊन ह्या दोन्ही उद्योजकांनी या ठिकाणी स्वतःचा व्यवसाय उभा करण्याचा मानस ठेवला. कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून व्यवसायाचं प्रशिक्षण, मग 45 दिवसाचं प्रशिक्षण त्या ठिकाणी पूर्ण केलं. यामध्ये व्यवसायाला अनेक अडचणी येत असतात. तुमचा आर्थिक पाठबळ, त्याचबरोबर स्किल्ड लेबर असेल किंवा सर्व मशिनरी आपण खरेदी करण्यासाठीच्या ज्या काही बारीक सारीक गोष्टी असतात याची माहिती, याचं जे काही नॉलेज, याचं मार्गदर्शन कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांकडनं या व्यावसायिकांनी घेतलं. आज चंद्रकांतला आपण त्याचा व्यवसाय उभा करण्यासाठी 45 दिवसाचं प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला बँकेबल प्रोजेक्ट रिपोर्ट्स आपण बनवून दिले, बँकेमध्ये ते सादर केले आणि त्याच्या माध्यमातून त्याला 15 लाखाचं आपण कर्ज उपलब्ध करून दिलं. त्याच्या माध्यमातून नाबार्डच्या माध्यमातून त्याला सबसिडी देखील याला उपलब्ध करून दिली. आज हा एक छोटासा व्यावसायिक जो कृषी पदवीधर आहे, हा कृषी पदवीधर आज या ठिकाणी स्वतःचा चांगला व्यवसाय करतोय. आज पुणे जिल्ह्यामध्ये सर्व भाजीपाला पिकं असतील, फळ पिकं असतील, त्याचबरोबर जे काही फुलं पिकं आहेत याचा शेतकरी मोठ्या प्रकारे ही भाजीपाला पिकं पिकवतात. हे करत असताना नर्सरीधारक 100% जे शेतकरी आहेत, तरकारी असेल, फळं पिकं असतील, फुल पिकं असतील, हे 100% नर्सरीच्या माध्यमातून रोपं तयार करून याची विक्री करतात. परंतु ह्या नर्सरीधारकांना वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेची निर्मिती ह्या युवा उद्योजकांनी या ठिकाणी दिली आहे.
त्याचं प्रोडक्शन, त्याचं मार्केटिंग हे युवा उद्योजक या माध्यमातून करतात. महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, राजस्थान असेल, गुजरात असेल, अशा विविध राज्यांमध्ये दोघे देखील आपला जो काही ट्रे निर्मितीचा व्यवसाय आहे त्याचं मार्केटिंग ह्या राज्यांमध्ये आज ते करतायत. आज छोटासा व्यवसाय, कृषीपूरक व्यवसाय, जो की शून्यातून निर्माण केलेला हा जो व्यवसाय होता, कुटुंबाच्या आर्थिक पाठबळावरती उभा केलेला व्यवसाय, आज दोघेही 2 ते 2.5 कोटीच्या पुढे स्वतःचा व्यवसाय घेऊन गेलेले आहेत. सध्याच्या आधुनिक युगात शेतीचं उत्पन्न वाढवणं हे शेतकऱ्यांसमोर आव्हान निर्माण झालं आहे. अशा परिस्थितीत पीक उत्पादन वाढीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान माहीत करून घेणं ही काळाची गरज आहे, जेणेकरून या तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतकऱ्यांना पीक उत्पादन वाढीस मदत मिळेल. यामुळे कृषी क्षेत्रात शेतीबरोबरच शेतीपूरक व्यवसायाला महत्त्व प्राप्त झालंय. या शेतीपूरक व्यवसायात खात्रीशीर उत्पन्न मिळवण्यासाठी बेरोजगार तरुणांना नर्सरी सीडलिंग ट्रे निर्मिती करण्याचा एक नवा शाश्वत पर्याय उपलब्ध झालाय. कमी जागेत कमी भांडवलात अधिक नफा मिळवण्याच्या हेतूनं तरुणांनी या व्यवसायाचा विचार केल्यास निश्चितच फायदेशीर ठरेल.